जावास्क्रिप्टच्या बेसिक्समध्ये आपण आता सेकंड टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे डेटा टाइप्स. तर सगळ्यात आधी, व्हॉट आर डेटा टाइप्स? डेटा टाइप्स डिफाईन्स द टाइप ऑफ डेटा. डेटा टाइप म्हणजे जो आपला डेटा आपण जो डिफाईन करतो, त्याचं टाइप काय आहे हे ओळखण्यासाठी डेटा टाइप्स यूज केले जातात. ठीक आहे. याचं आपण एक एक्झाम्पल बघू आणि एक्झाम्पलद्वारे समजू की डेटा टाइप्स म्हणजे काय. ठीक आहे. सो इथे आपण लिहिलंय लेट माय एज इज इक्वल्स टू 20. म्हणजे आपण माय एज जे आपलं व्हेरिएबल आहे त्याला आपण 20 हा डेटा असाइन केलाय. सो माय एजचा डेटा टाइप इथे काय झाला मग? नंबर झाला, राइट? ओके. ते आपल्याला तर कळतंय की माय एजचा डेटा टाइप जो आहे तो नंबर आहे. पण ते जावास्क्रिप्टला कसं कळणार की हे जे माय एज आहे, माय एज जो व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाइप नंबर आहे. ते जावास्क्रिप्टला कसं कळणार? सो हे कळण्यासाठीच डेटा टाइप्स यूज केले जातात. ठीक आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट बघू आपण जावास्क्रिप्टबद्दल. आपण दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये जसं की जावामध्ये किंवा सीमध्ये काय करतो, आपण जेव्हा असं व्हेरिएबल एखादं डिक्लेअर करतो ना, लेट्स से एज 1 इज इक्वल्स टू 10. तर आपण काय करतो, त्याचा डेटा टाइप आहे ना, इथे ऑलरेडी डिफाईन करतो, की जे एज 1 आहे ना, त्याचा डेटा टाइप आहे इंटिजर. पण जावास्क्रिप्टमध्ये असं करण्याची गरज नसते, कारण जावास्क्रिप्ट आहे ना, ऑटोमॅटिकली समजून जातो, की जो आपण व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे ना, त्याचा डेटा टाइप काय असणार आहे. जावास्क्रिप्टमध्ये आपण डेटा टाइप आधी डिफाईन नाही करत. आपण जो व्हेरिएबलचा टाइप असतो ना, तो डिफाईन करतो. ठीक आहे. जसं की इथं एज 2 इज इक्वल्स टू 10 केलंय मी, तर त्याच्या व्हेरिएबलचा टाइप काय आहे? अजून वेगळा असू शकतो, जसं की var असू शकतो, कॉन्स्ट असू शकतो. ठीक आहे. सो आपल्याला दुसऱ्या लँग्वेजेस सारखं डेटा टाइप इथे डिफाईन करायला नाही लागत. जावास्क्रिप्ट ऑटोमॅटिकली समजून जातं, की डेटा टाइप काय आहे. आपल्याला फक्त व्हेरिएबलचा जो टाइप असतो ना, तो डिफाईन करावा लागतो. ठीक आहे. जर समजा मी याला प्रिंट पण करून बघितलं, तर आउटपुट काय येणार? टाइप ऑफ केलंय मी, टाइप ऑफ एज 2. ओके, नंबर. ठीक आहे. नंबर आलं. ऑफ कोर्स नंबरच येणार. ओके. सो देअर आर 2 टाइप्स ऑफ डेटा टाइप्स, प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. 2 टाइप्सची डेटा टाइप्स असतात, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. तर सगळ्यात आधी आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप बघणार आहोत. तर त्याच्यात सगळ्यात पहिला डेटा टाइप आहे नंबर. नंबर आत्ताच आपण वरती बघितला. परत एकदा बघू. इथं काय केलं मी, एज नावाचं व्हेरिएबल घेतलं, 25 व्हॅल्यू असाइन केली आणि जर मी यांना कमेंट आउट केलं, तर ऑफ कोर्स इथं 25 आणि नंबर प्रिंट होईल. ठीक आहे. आपण काय करू, याला कमेंट आउट करून टाकू, म्हणजे सारखं-सारखं ते प्रिंट नाही होणार. ठीक आहे. आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर दॅट रिप्रेझेंट्स टेक्स्ट. ओके. मी ते काय केलंय, लेट नेम इज इक्वल्स टू सनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि जर मी यांना कमेंट आउट केलं, तर ऑफकोर्स सनी प्रिंट होईल आणि डेटा टाइप काय आहे नेमचा? स्ट्रिंग. तो प्रिंट होऊन जाईल. कमेंट आउट आणि ओके. नेक्स्ट डेटा टाइप आहे आपला बुलियन. ठीक आहे. आता इथे बुलियनमध्ये काय केलेलं आहे मी, इज स्टुडंट इज इक्वल्स टू ट्रू केलंय आणि इज पोलीस इज इक्वल्स टू फॉल्स केलंय. जो बुलियन डेटा टाइप आहे ना, त्याला आपण दोनच व्हॅल्यूज देऊ शकतो, एक तर ट्रू किंवा एक तर फॉल्स. ठीक आहे. आपण याला कमेंट आउट करू आणि बघू, जर मी यांना हे केलं, प्रिंट केलं, तर काय येतंय? ट्रू आणि फॉल्स. आणि जर याचं मी टाइप ऑफ काढलं, तर आन्सर येईल बुलियन. ठीक आहे. ते पण एकदा करूनच बघू. लॉग टाइप ऑफ. ठीक आहे. एज स्टुडंटचं बघू फक्त. ठीक आहे. ओके, आलंय इथं बुलियन टाईप आहे. ठीक आहे, समजलं. कमेंट आउट याला. ओके. सो आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे अनडिफाईन्ड. आता इथे इंटरेस्टिंग बात काय आहे, मी इथं लेट नॉट असाइन नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. पण त्याच्या पुढे मी इज इक्वल्स टू वगैरे काही व्हॅल्यूज डिफाईन केलेली नाहीये. तर हेच असतं अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड म्हणजे आपण व्हेरिएबल तर इथे डिक्लेअर करतो, पण त्याची काहीतरी काहीतरी व्हॅल्यू सेट नाही करत. ठीक आहे. याचाच अर्थ झाला अनडिफाईन्ड. म्हणजे तो आहे, तिथे व्हेरिएबल आहे, डेटा आहे, फक्त तो सध्या अनडिफाईन्ड आहे. ठीक आहे. जर मी याला प्रिंट केलं, तर अनडिफाईन्ड. ठीक आहे. इथे अनडिफाईन्ड आलं. ओके. ओके. आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे नल. आता नलचं काय आहे? लेट एम्प्टी व्हॅल्यू इज इक्वल्स टू नल. नल म्हणजे काय? नल म्हणजे या आपल्या व्हेरिएबलमध्ये एम्प्टी व्हॅल्यूमध्ये काहीच प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. काहीच प्रेझेंट नाहीये.
इथे 0 व्हॅल्यू आहे. म्हणजे इथे काहीच प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. आता अनडिफाईन्ड आणि नलमध्ये मग काय सिमिलॅरिटीज आहे किंवा काय फरक आहे यांच्यात? तर अनडिफाईन्डमध्ये हे आत्ता नॉट असाइन अनडिफाईन्ड आहे. पण फ्युचरमध्ये मी काहीतरी व्हॅल्यू याला सेट करू शकतो, काहीतरी व्हॅल्यू देऊ शकतो आणि नलचा असा अर्थ झाला, की हे एम्प्टी व्हॅल्यू जो व्हेरिएबल आहे ना, ते नल आहे. म्हणजे त्याच्यात काहीच व्हॅल्यू नाहीच आहे. ठीक आहे. याला पण ऑफ कोर्स एकदा आपण प्रिंट करून बघूयात. तर इथे आउटपुट नलच येईल ऑफ कोर्स. ओके. सो आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे सिम्बॉल. रिप्रेझेंट्स युनिक की आयडेंटिफायर्स यूज्ड इन ॲडव्हान्स केसेस. आपण सिम्बॉल जास्त यूज नाही करत जावास्क्रिप्टमध्ये, पण तरी आपण बघून घेऊ. ठीक आहे. आता इथे युनिक की नावाचा मी एक सिम्बॉल डिक्लेअर केला आहे. आपल्याला इथे सिम्बॉल असं लिहावं लागतं आणि इथं मी की दिलेली आहे. ठीक आहे. आपण याला प्रिंट करून बघू. ठीक आहे. सिम्बॉल डेटा टाइप सिम्बॉल आणि की आलं. ओके. आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे बिग इंटिजर. ठीक आहे. आता बिग इंटिजर म्हणजे काय? बिग नंबर मी इथं डिफाईन केलं आणि एक खूप मोठा नंबर लिहिला. ठीक आहे. याला आपण कमेंट आउट करू आणि बघू की काय येतंय मग आउट. ठीक आहे. ओके. नंबर प्रिंट झाल्या व्हॅल्यूज आणि डेटा टाइप आहे याचा नंबर. ठीक आहे. याला कमेंट आउट करू आपण आणि आपला नेक्स्ट टाइप बघू डेटा टाइपचा. आपला नेक्स्ट टाइप आहे डेटा टाइपचा नॉन प्रिमिटिव्ह. आधी आपण प्रिमिटिव्ह बघितलं, आता नॉन प्रिमिटिव्ह. आता नॉन प्रिमिटिव्हमध्ये सगळ्यात पहिला डेटा टाइप येतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? रिप्रेझेंट्स अ कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर्स. ठीक आहे. ऑब्जेक्टचं काय आहे? आपण इथे पर्सन नावाचा ऑब्जेक्ट बनवला. त्याच्यात आपण काही व्हॅल्यूज दिल्या. हे नेम आणि सनी. ठीक आहे. सो नेम काय झालं? की झालं आणि सनी काय झालं? व्हॅल्यू झालं. इथं पण एज की झाली आणि 25 झालं आपली व्हॅल्यू. ठीक आहे. जर याला आपण प्रिंट केलं, तर ओके. इथं सगळं आपल्या ऑब्जेक्टच्या डिटेल्स आल्या आणि टाइप पण आला ऑब्जेक्ट. ठीक आहे. याला कमेंट आउट करू. ओके. आपला नेक्स्ट डेटा टाइप आहे नॉन प्रिमिटिव्हमध्ये ॲरे. ॲरे म्हणजे काय? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ डेटा आणि इथे काय लिहिलं आपण? अ स्पेशल टाइप ऑफ ऑब्जेक्ट यूज्ड टू स्टोअर ऑर्डर डेटा. ठीक आहे. आपण फ्रूट नावाचा आपण ॲरे बनवला आणि त्याच्यात आपण डिफाईन केलं ॲपल, बनाना, मँगो. ठीक आहे. आणि ॲरे हा नेहमी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये डिफाईन करतो. ठीक आहे. ॲरेला जर मी प्रिंट केलं, तर इथे माझा पूर्ण ॲरे प्रिंट झाला आणि याचा डेटा टाइप आला ऑब्जेक्ट. सो इथे आपल्याला एक असा क्वेश्चन येऊ शकतो, की याचा डेटा टाइप ॲरे का नाही आला? ऑब्जेक्ट का आला? तर जावास्क्रिप्टमध्ये एक असा जोक आहे आपण म्हणू शकतो, की एव्हरीथिंग इन जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट. सो जो ॲरे आहे ना, ॲरे तो पण एक ऑब्जेक्टच आहे. म्हणून इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट डेटा टाइप आलेला आहे. ओके. सो नेक्स्ट डेटा टाइप आहे फंक्शन. आता आपल्याला वाटेल, की फंक्शन कसं काय आला? फंक्शन कसं काय असू शकतो डेटा टाइप? तर फंक्शन पण असतो एक डेटा टाइप. इथे काय लिहिलंय? अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. ठीक आहे. आपण ग्रीट नावाचं एक फंक्शन बनवलं. त्याच्यात हॅलो रिटर्न करतोय आपण आणि आपण हे कमेंट आउट केलं तर ऑफकोर्स सोल डॉट लॉग. ओके. मला आधी हे करायला पाहिजे नव्हतं. हं. हे कमेंट आउट करायला पाहिजे नव्हतं. मग येईल व्यवस्थित. ठीक आहे. याला जर मी आता प्रिंट केलं, तर ऑफकोर्स इथे फंक्शन ग्रीट आलं आणि डेटा टाइप आला फंक्शन. ओके. सो एवढंच आहे डेटा टाइप्सबद्दल. 2 प्रकारचे डेटा टाइप्स असतात, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे. एवढंच आहे डेटा टाइप्सबद्दल.